वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. वृष्टी कृपेची ईश प्रेम मुक्ती असे, तेने दृष्टी पुष्टी यांची वृष्टी जगी होत असे. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दये वृष्टी हवी. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 24 ते 34 ही वचने. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 24 ते 34 ही वचने. कोणी 2 धण्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनांची चाकरी करू शकत नाही. यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, की कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. तसेच वस्त्रांविषयी का चिंता करीत बसता. रानातील फुले पहा, ती कशी वाढतात. ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर आहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. देवबाप वाचलेली वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 24 ते 34 ही वचनं वाचली. यामधील वचनं आपल्याला 2 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करावयाला शिकवतात. ती म्हणजे परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणं, सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वरावर विश्वास ठेवणं आणि चिंतेपासून मुक्त जीवन जगणं. या मुख्य गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त या वचनांमध्ये शिकवत आहे. आपण जर पाहिलं 24वं वचन, तर त्या 24व्या वचनामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्ताने हेच शिकवलेलं आहे की आपण
2 धण्यांची सेवा करू शकत नाही किंवा चाकरी करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी स्पष्ट करत आहे की एक मनुष्य 2 मालकांची म्हणजे देव आणि पैसा यांची एकाच वेळी सेवा करू शकत नाही. संपत्तीला जीवनात आपण जर सर्वोच्च स्थान देतो तर आपण देवापासून दूर होतो. म्हणून भौतिक गोष्टींपेक्षा परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये अधिक महत्त्व देणं, प्रथम स्थान देणं. भौतिक गोष्टी आपल्या स्वभोवती आहे, परंतु आपण भौतिक गोष्टींना अधिक महत्त्व न देता आपण परमेश्वराला महत्त्व द्यावं. कारण ह्या ज्या सर्व भौतिक गोष्टी आहे त्या मला आणि तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या आहे. आणि म्हणून मी आणि तुम्ही धनाची किंवा देवाची सेवा करू शकत नाही. 2 धन्यांची आपण सेवा करू शकत नाही. म्हणून परमेश्वराने निवड आपल्या हातामध्ये दिलेली आहे. आणि या वचनाच्या द्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण प्रथम देवाची सेवा करावी. दुसरी महत्वाची गोष्ट आपण मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 25 ते 30 या वचनांमध्ये पाहतो की आपण अन्नाची व वस्त्रांची चिंता करू नये. या वचनांमध्ये आपण पाहतो की निसर्गातील जे पक्षी आहे, पाखरं आहे, शेतातील फुलं आहे, त्यांचं उत्तम उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी दिलेलं आहे. जर तो प्राण्यांची, फळांची, फुलझाडांची काळजी घेतो, त्यांना अन्न पुरवतो, तर मी आणि तुम्ही तर त्याची हस्तकृती आहोत. त्याने त्याच्या समान आपल्याला निर्माण केलेले आहे. सर्व उत्पत्तीत मनुष्य हा श्रेष्ठ उत्पत्ती आहे. त्याची विशेष तो किती काळजी घेणार. म्हणून आपण काय खावं, काय प्यावं याविषयी चिंता करू नये असं या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. तो म्हणतो की तर तो आपल्या मुलांच्या मानवाच्या सर्व गरजा पूर्ण करेल, यात शंकाच नाही. चिंता करून आयुष्यात एक तसा देखील वाढवता येत नाही, 1 तास देखील आपल्याला वाढवता येत नाही. म्हणून आपण चिंता करू नये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट 31 ते 34 वचनामध्ये म्हणजे देवाचं राज्य आणि नीतिमत्वता. चिंता करून आपण अविश्वास प्रगट करतो. चिंता ही अविश्वासाची लक्षणं आहे. म्हणून आपण चिंता करू नये, तर आपण प्रथम देवाचं राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटावं. या सर्व भौतिक गोष्टींची आपल्याला गरज आहे, परमेश्वराला जाणून आहे, परंतु प्रथम मी आणि तुम्ही देवाचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटावं. आणि ज्यावेळेस या सर्व गोष्टी करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टींचा पुरवठा करतो. तसेच उद्याची चिंता उद्यावर सोडावी, कारण प्रत्येक दिवसाचा त्रास त्या दिवसासाठी पुरेसा आहे असं या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे. म्हणजे प्रियांनो, या वचनावरून परमेश्वर हेच सांगतो की आपण परमेश्वरावर भिस्त ठेवावी. देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो या सुंदरशा वचनांबद्दल. देवबापा, मी कोणत्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नये, तर तुझ्यावर विश्वास ठेवून जीवन जगावं अशा प्रकारची कृपा तू कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. होईल वृष्टी कृपेची, साधा प्रभू इष्ट का, ऐसी विनंती ख्रिस्ताचे नावे करीत सुवा. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येतात दयेची, आम्हासु वृष्टी हवी. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर
प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.